अख्खा महाराष्ट्र लाडक्या बहिणीमय झाला आहे। अर्थसंकल्प मांडताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिलाही सक्षम झाली पाहिजे, महिला स्वतःकरता काही करत नाही ही भावना मनात बाळगून त्यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेस लाडक्या बहिणीने देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवत या योजनेचा लाभ घेतला। थेट त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाली। केवळ फक्त अजित पवारांमुळेच या योजनेला चालना मिळाली। सर्वाधिक योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना दिला। दरम्यान रेल्वे लाईन सोनामाता शाळेसमोरील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर पिंक वॉलच्या माध्यमातून शेकडो लाडक्या बहिणींनी आपली सही करून अधिकृत अजित पवारांचे कृतज्ञतापर आभार मानले। यावेळेस लाडक्या बहिणींचा अजित पवार हेच लाडके भाऊ अशा जोरदार घोषणा दिल्या। याप्रसंगी किसन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहराध्यक्ष संगीता जोगधनकर, लक्ष्मी पवार, शोभा गायकवाड, प्रमिला स्वामी, संगीता गायकवाड, मीना जाधव, सरोजिनी जाधव, पुष्पा नाईकवाडी, हिरा शेख, मोनिका रेश्मा सोनवणे, श्रीदेवी सोनवणे, संतोषी मिसाळ, सुनीता होटकर, सुलोचना हांडे, श्रीदेवी सोनवणे, विजयमाला सोनवणे, कमल नारायणकर, प्रियांका जगताप यांच्यासह शेकडो लाडक्या बहिणींनी उपस्थिती लावली। महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची साथ देणारे अजित पवार हेच लाडके भाऊ असून गरीब कुटुंबातील महिलांच्या दृष्टीने 1,500 रुपयांचे मूल्य खूप मोठे आहे हे अनेकांना माहिती नाही। अजित पवारांनी राबवलेली ही योजना आमच्या दृष्टीने खूप महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ देखील समस्त राज्यातील लाडक्या बहिणींनी घेतला। या निमित्त ही योजना महिलांसाठी अत्यंत महत्वाची असून या योजनेमुळे सर्वसामान्य महिलाही आर्थिक सक्षम झाली असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कृतज्ञतापर आभार व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संगीता जोगधनकर म्हणाल्या। यावेळी बोलताना राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभावीपणे राबवली। महिला आर्थिक सक्षम तर देश सक्षम हे ब्रीद लक्षात घेऊन अजित पवारांनी राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना प्रभावीपणे प्रत्यक्षात अंमलात आणली। या योजनेतून लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्कम जमा झाली असून त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, त्यांच्याकडून मिळणारे प्रेम पाहिल्यानंतर मनाला समाधान मिळत आहे। लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद असाच कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून यापुढेही कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापर आभार मानण्यासाठी आपल्या कार्यालयासमोर पिंक वॉलच्या माध्यमातून सह्या करून हा आनंद द्विगुणित केला असेही ते म्हणाले। यावेळेस राष्ट्रवादीचे महिला पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। नमस्कार, मी शोभा गायकवाड सोलापूर शहर मधून बोलते। आज जे अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री साहेब यांनी जी योजना चालू केलेली आहे ती खूप सुंदर महिलांसाठी, भगिनींसाठी आपल्या खूप सुंदर योजना आहे। त्या योजनेतून हक्काचे 1,500 रुपये आपल्या भगिनींसाठी अजितदादा पवार यांनी दिलेले आहेत। त्यामुळे इथं आज उपस्थित असलेल्या सर्व भगिनी महिला खूप खुश आणि आनंदी आहेत आणि त्यांना धन्यवाद करण्यासाठी आज आम्ही सगळे इथे एकत्रित आलेलो आहे। आणि ही योजना कायम स्वरूपी 5 वर्ष चालत राहावी आणि ह्याच्या पुढेही आमचे अजितदादा पवार हे मुख्यमंत्री व्हावेत ही अशी सर्व इथं जमलेल्या उपस्थित भगिनींची अपेक्षा आहे आणि आमचा सर्व भगिनींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी पुरेपूर आहे। दादांच्या भगिनींनी जे देवाकडे मागणी केलेली आहे की दादांनी जे आम्हाला हक्काचे जे काही 1,500 रुपये दर महिन्याला दिलेले त्यातून आम्ही स्वतः घर परपंचातून आम्ही 10 रुपये सुद्धा खर्च करायचा असेल तर खूप विचार करत होतो आधी, पण दादांनी जे हक्काचे पैसे आम्हाला दिलेले ते आम्हाला जे पाहिजे आमच्या गरजा आम्ही त्यातून पूर्ण करतो। म्हणून दादा तुमचे आणि मुख्यमंत्र्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत। धन्यवाद दादा, तुमची अशीच तुम्ही आमच्या पाठीशी राहावे आणि आम्ही तुमच्या हाताला हात देऊन तुम्ही जीवनात खूप पुढे जावे आणि मुख्यमंत्री व्हावे। अजून या पलीकडेही खूप चांगल्या योजना तुम्ही आमच्यासाठी। नमस्कार, मी लक्ष्मी पवार, शहर सोलापूर शहर। अजितदादांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यामुळे सर्व महिलांना त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतोय त्या पैशाचा। आणि मी स्वतः एक शिलाई मशीन चालवते आणि मी त्या पैशाचा एक मोटर घेतली, पहिल्या हप्त्याची मोटर घेतली शिलाई मशीनला लावायला आणि त्याच्याबद्दल दादांचे मी खूपच धन्यवाद देते। आणि माझं काम फास्ट चाललंय, आता मी चांगल्या प्रकारे काम करू शकायला लागले। अगोदर त्रास होत होता पण आता तो त्रास कमी झालाय। म्हणून दादांना आमच्या सर्व महिलांचा पाठिंबा आहे की दादांनी मुख्यमंत्री व्हावेत आणि सर्व बहिणींचा आशीर्वाद पण दादांना आहे। असाच पाठिंबा आम्ही दादाला देऊन दादांचा आशीर्वाद आमच्यावर असाच असू।
ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.